हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे साहित्य घेतलेले आहे मैत्रिणींनो. सगळ्यात आधी तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी संक्रांत मैत्रिणींनो. तर इथे साहित्य घेतलेले आहे मी. पाहू शकता आपल्याला खूप छान अशी रेसिपी बनवायची. 2 वांगी घेतलेली आहे, पावटा घेतलेला आहे, गाजर घेतलेले आहे, बटाटा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आणि एक टमाटा घेतलेला आहे मीडियम साईजचा. त्यानंतर खूप घेवड्याच्या आपल्या घेवड्याच्या शेंगा पण घेतलेल्या आहेत, थोड्या वटाणे पण घेतलेले आहेत. ही सर्व भाज्या मिक्स करून आपल्याला छान रेसिपी बनवायची मैत्रिणींनो. तर पाहू शकता अशा प्रकारे मी वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही मोठ्या पण करू शकता किंवा छोट्या छोट्या पण करू शकता, तुमच्या आवडीवर आहे. आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही ह्या रेसिपीला. आपल्याला वाटण न करता ही भाजी मी करणार आहे आणि तुम्ही वाटण पण करून टाकू शकता ह्याच्यामध्ये, खूप छान होती. आणि अशा प्रकारे जर बनवली ना बिन वाटण करता, ती पण भाजी खूप छान होती. तर ह्याच्यातलं मी अर्धा गाजर घेणार आहे बघा. जास्त आपल्याला गाजर नाही टाकायचं. ह्याची वरची साल काढून घ्यायची अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता इथे गाजर आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून कापून घ्यायचे. हे अशा प्रकारे बघा. ह्याच्यामध्ये वाटण पण मैत्रिणींनो, खोबरं, कांदा, कोथिंबीर, अद्रक हे वाटून मसाला भाजून छान जरी टाकला ना, कालवण खूप छान होतं ह्याचं. आणि अशा पद्धतीने जरी केलं ना बिन वाटण हे करता, ते पण भाजी खूप छान होती. तर बटाट्याची पाहू शकता इथे साल काढून बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी. तर आपल्याला ह्या बटाट्याच्या पण फोडी करून घ्यायच्यात. जास्त मोठ्या मोठ्या नाही करायच्या, बारीक बारीकच करायच्यात. पाहू शकता अशा पद्धतीने मी फोडी करून घेतल्यात. तर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने. ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण. आता हे साईडला ठेवूया. त्यानंतर इथे मीडियम साईजचा मी टमाटा घेतलेला आहे. तर टमाटा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे. पाहू शकता मैत्रिणींनो, कांदा, टमाटा, कोथिंबीर हे सर्व मी चिरून घेतलेले आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यानंतर मी चिरून घेतली. अद्रकचा तुकडा घेतला आहे, तो किसून घ्यायचा आहे आपल्याला बारीक किसणीने. तुम्ही अद्रकची पेस्ट, लसणाची, अद्रकची टाकू शकता, पण मी इथे किसून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे लसूण मी घेतलेलं आहे ना, लसूण छान एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे. तुम्ही ठेचून पण चिरून घेऊ शकता किंवा असा पण चिरून घेऊ शकता किंवा पेस्ट लसणाची टाकू शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून पहा. सकाळच्या टिफिनला ही करू शकता तुम्ही. आज ही स्पेशल भाजी आहे मैत्रिणींनो. ते सर्व चिरून झालेले आहेत. आपण आता गॅस पेटून घेऊया. गॅसवर कढई ठेवून घेते मी. आणि कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे. पाहू शकता अर्धा चमचा. जिरं छान फुललं ना, त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. भरपूर सारा लसूण मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय. आणि हे छान तेलावर परतून घ्यायचं आहे लसूण आपल्याला.
लसूण परतून झाल्याच्या नंतर मीडियम साईजचे कांदा घेतला होता एक मी बारीक चिरून, तो टाकून द्यायचा आहे आणि छान कांदा पण तेलावर परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला टमाटर टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये। एक मीडियम साईजचा टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय आणि टमाटा पण कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही। त्यानंतर एक चमचा 1-1.5 चमचा मी सफेद तीळ टाकून घेतलेत बघा आणि अद्रक किसून घेतलेलं ते टाकून दिले। थोडी कोथिंबीर टाकून घेतली आणि हे सर्व छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचे। वाटण न करता पण भाजी खूप छान होती मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर 1 चमचा मी हळद टाकून घेतली बघा। किचन किंग मसाला टाकून घेतला 1 चमचा। बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा टाकून घेतलाय आणि कांदा मसाला 2 चमचे टाकून घेणार आहे मी। तिखट तुमच्या अंदाजे कमी जास्त तुम्ही करू शकता मैत्रिणींनो। तरी मसाले छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकली मी। हे मसाले छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे मैत्रिणींनो, भाज्या मी चिरून घेतलेल्या त्या टाकून द्यायच्यात आपल्याला ह्याच्यावर। ही भाजी शिजायला पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो, पाहू शकता। 1 वाटी मी वाटाणा घेतलेला तो पण टाकून दिलाय आणि सर्व हे भाज्या छान मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला ह्या मसाल्यामध्ये। मैत्रिणींनो, तुम्ही अशी भाजी ह्या पद्धतीने बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा। जर नसेल बनवली तर लगेच बनवायला घ्या। अशा पद्धतीने सर्व छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे बघा। इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण ही भाजी जास्त मी पातळ नाही करणार, थोडीशी अशी ओलसरच भाजी करणार आहे ही। तुम्ही पातळ पण करू शकता। पाणी टाकून झाल्याच्या नंतर सर्व भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची, पाहू शकता। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। थोडी कस्तुरी मेथी पहिली टाकूया आपण, हातावर अशी चांगली चुरगळून। कस्तुरी मेथीने कशी भाजीला खूप छान टेस्ट येते मैत्रिणींनो, तुम्ही पण टाका। हे सर्व छान मिक्स करून घेऊया आपण परत एकदा। मीठ टाकायचे चवीनुसार। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला काय करायचे मैत्रिणींनो, ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे 1-5 मिनिटं आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची। 5 मिनिटाच्या नंतर आपल्याला झाकण खोलून परत पाहायचे आणि भाजी छान हलवून घ्यायची। शेंगदाणे टाकून घेऊया आपण, बघा थोडेसे शेंगदाणे पण मी टाकून दिलेत आणि परत 2 मिनिटं झाकण ठेवून घेतले। 2 मिनिटाच्या नंतर परत एकदा भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची। तर पाहू शकता बटाटा पण आपला जरा शिजल्या गेलेला आहे। तर परत एकदा 1 मिनिट झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला।
1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचं आहे मैत्रिणींनो. भाजीचा कलर पण खूप छान आला आहे बघा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कूट मी शेंगदाणे भाजून कूट करून ठेवलेला तो 1 चमचा मी टाकून दिला आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला वरून. भाजी झाल्याच्या नंतरच शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायची ही भाजी आपल्याला. तर मैत्रिणींनो, ही भोगीची भाजी मिक्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला. छान छान कमेंट करा. आवडलं तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. आणि अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही भोगीची करून पहा एकदा. खूप छान होती. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो.